त्याची चित्र त्या वयावरली आणि ही पोरं काय करणार व ठेकळं बे आमच्या काळात असं होतं का? अव आजकालच्या आई असून बाय असून आपल्या पोरीचा आबरूचं खोबरं व्हायला नको, तिचं शिक्षण, तिचं लगीन, मानपान, दागदागिनं या समद्याचा खर्च आपल्याला पेलायचा नाही म्हणून पोरगी पोटात आहे तवरच मारून टाकते. इतकी वाईट परिस्थिती आली का व? अव आजकालच्या पोरी बाहेर पडायचं म्हणलं की तोंडाला रुमाल बांधल्याशिवाय बाहेर पडत नाही. अव रुमालावर आठवलं म्हणून म्हणते, परवा एका चौकात काही पोरी आपली सायकल थांबवून तोंडाला रुमाल बांधत होत्या. तेव्हा मी त्यासनी काय म्हणालं, अगं ये चिमण्यानो, देवानं तुम्हाला इतकं गॉड रुपडं दिले ते जगाला अभिमानानं दाखवायचं सोडून असं झाकून झाकून काय घेताय गं? तेव्हा त्यातली एक कार्टी काय म्हणाली, अगं आजी मला स्वाईन फ्लू झालाय. स्वाईन फ्लू म्हणजे डुकराचा ताप. म्हणजे माणसाला डुकरापासून स्वाईन फ्लू, कोंबड्यापासून बटन फ्लू, माकडापासून येणंच व्हायला लागलं की माणसं बी जनावरांसारखी करायला लागली काय? आमच्या काळात असं होतं का? नाही बया, आमच्या काळात पिढी होता, पट्टी होती, नारू होता आणि समजा माणसांचंच रवायचं नव्हता, जनावरांचं नाहीत नव्हता. असं बरं मी काय सांगत होते? हा, शालू गेली नीलू बरोबर पळून, जातीपातीचा रिवाज मोडाल म्हणून कुणाला ठाऊक. बरं ती दोघं गेली पळून, दोघांचं एकमेकावर फिरीम होतं. फिरीम अव फिरीम कसं असतंय, दोन्ही बाजूनं फुलासारखं उमलतं, फुलपाखरासारखं अलगद बागडतं, गरज पडली की दिव्यावर जाणाऱ्या पतंगासारखं जळून बी जातं, त्याला म्हणायचं फिरीम. आणि फिरमात भूक बी लागते आणि पैक बी मिळवायला लागते. नुसतं सिनेमा वारंगात फिरीम करून चालत नसते. धन्यवाद.